हे मारुतीराया, बाळा तुझी कार्य केलं ना मजा वाटे तुझं आलिंगन द्यावे. काय करावं हे मारुतीराया, एवढं असं आलिंगन द्यावं वाटतं पण करू काय. आता माझं कार्य इथं संपलेलं आहे, परंतु मारुतीरायाला आदेश दिला प्रभू रामरायाने, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत तुझे मंदिर तुझ्या मूर्त्या आणि गावोगावी खेड्या पाड्या असं कुठलं गाव नाही तिथं मारुतीरायाने. मारुतीरायाची कुठे समाधी नाही बर का. सगळ्यांच्या समाध्या सांगितल्या जातील, पण मारुतीरायाची कुठे समाधी मात्र अद्याप ही कार्य चालू आहे. परंतु आपली भक्ती तशी पाहिजे. म्हणून या ठिकाणी 5 मिनिटं आपल्याकडे आता वेळ राहिला. उद्या लक्षात ठेवा मी काय बोलत होतो, मग मी पुढचा इतिहास तुम्हाला सांगेल. ऐकावंसं वाटतं का नाही वाटत? वाटतं का? सगळ्यांना वाटतं? कोणाकोणाला वाटतं बरं? सगळ्यांनाच वाटतं. वा, हाच मुद्दा महत्वाचा आहे. कारण प्रभूचं कोणतंही कसंही नाव आपल्या कानात जावं यासाठी ते ऐकायचं आहे. आणि मग त्या मारुतीरायाला प्रश्न असा उद्गार आला आणि मारुतीरायाने तसाच उत्तर दिला. मारुतीराय बी काय साधे नव्हते. महाराज तुला काय घेणं, तू कोण आहे? वादविवाद चालू झाला, बराच काळ गेला, बराच कालखंड चालला, पण मारुतीरायाचं दादाचं युद्ध झालं. तुम्ही आज ऐकलं, त्या युद्धामध्ये मारुतीरायाला यांनी बांधून टाकलं. कारण हे पुरुष साधारण नसून हेही त्यांचेच अंश होते. मग प्रभू रामराय त्या ठिकाणी आले, हाकेला धावून, बालकाच्या हाकेला, त्या हाकेला धावून आल्याच्या नंतर सद्गुरूंनी अशी कृपा केली, हे मच्छिंद्रनाथा तू काय कर, हे सगळं मारुतीरायाला मोकळं करून दे. मारुतीरायाला मोकळं केल्याच्या नंतर मारुतीराय उठले आणि प्रभू रामरायाला आलिंगन दिला. अरे देवा, तू जर लवकर आला नसता ना माझा जीव गेला असता. काय शब्द होते महाराज. प्रभू रामराया, तू जर लवकर आला नसता ना तर माझा जीव गेला असता. रामराया, बरं झालं बाबा तू लवकर आला. हा कोण पुरुष आहे मला काही कळेना. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, हे महापुरुष आहे, हे अरे हनुमंता, हे साक्षात नारायण आहे. मूळ मार्ग शाबरी विद्येचा. परंतु आपली संस्कृती एवढी खराब झाली, आपले वेद थांबवले गेले, आपले वेद कोणाला सांगितले गेले नाही, आपले वेद चोरून ठेवण्यात आले. एवढे दाबले, अरे ज्या तुकारामाचे अभंग पाण्यात बुडवले त्याच्यात सगळंच बुडत गेलं महाराज. वेद होते त्याच्यामध्ये. तुम्हाला फक्त एवढं माहितीये तारीले, पण आपली संस्कृती सगळी बंद झाली. मग यामध्ये पुन्हा कोणीतरी महापुरुष असे अवताराला येतात आणि मग ते न सांगता कार्य करत असतात. या ठिकाणी आपल्याला उद्यापासून बरेच काही नियम आहे. एवढी गर्दी होईल तर मंदिरापाशी आपल्याला थोडस एक रस्ता करून इकडे खालच्या वाटणीमध्ये गाड्या उतरवा. इकडच्या पार्किंगच्या गाड्या इकडच होऊ द्या. आजचे दिवस येऊ द्या आता इथपर्यंत, मंदिरापर्यंत काही हरकत नाही. परंतु उद्याची सिस्टम बदला, कारण जागा इथं पुरणार नाहीये. म्हणून आपण आपलं कार्य, जे समाजसेवक असतील नसतील तरी ते समाजसेवक व्हा, नसतील तरी, कारण आपल्याच धर्माचं कार्य आहे. बघा आता इस्तिमा झाला, प्रत्येकाचे खेड्यापाड्यात लोक फुर शिट्टी, इकडे कार्यक्रम चालू आहे, असा ह्या रोडनं जा जवळ आहे, जळगाव इकडून जा जवळ आहे. पुन्हा त्यांचं खाणं पिणं ज्याचं त्याचं तिकडे तुम्ही नका करू बरं का, त्यांचं सांगतोय. फक्त आपलं कार्य, आपल्याला या ठिकाणचं कार्य एवढं प्रबळ दाखवा तर आमचे खरंच बघा 7च घर आहे. धन्यता द्यावा लागेल आमच्या धारणखेडा
करवासियांना सुंदरपैकी सगळं कार्य ते असे एक प्रबळीनं करतात. आणि इथून एक थोडीशी शिक न्यायसारखी बी बरं का. लोक म्हणतात 3 घरं त्याचे उरफटेदार. आमचे महाराज 3च घरे पण एकजुटीचे आहे. 7 घरं म्हणजे एक साथीचे आहे. बघा तुम्ही सगळ्यांनी काम धंदे सोडून 1 महिन्यापासून माझ्या सोबत फिरतात सगळे. तेच नव्हे तर पंचक्रोशीतील बरेच भाविक गुणीजन अंचलगाव पर्यंत, इकडं धामुरी पर्यंत, तर इकडं लगे कन्नड पर्यंत, तर इकडं वैजापूर पर्यंत सगळ्यांनी कार्य केलेलं आहे. आणि त्याची पावती आपल्याला रात्रीच मिळाली का नाही? रात्री मिळाली की नाही पावती? पहिल्याच दिवसाला पब्लिक आहे का नाही? म्हणून उद्याचं जे कार्य आहे तर आजचा दिवस काही वाटणार नाही. बाबांना सांगितलं होतं, पण 3ऱ्या दिवशीपासून मात्र एवढं स्ट्रिक वागा इथल्या असणाऱ्यांनी, त्याचं म्हणजे लिमिट नाही. तुम्हाला आता रान करावं लागणार आहे जीवाचं. जीवाचं काय करावं लागेल? हा, मग आज जर रान झालं तर उद्या पिकल्याशिवाय, आज ज्यांनी ज्यांनी रान केलं उन्हाळ्यातच का नांगट करायची? ती तापली पाहिजे. म्हणून तुमचं लक्ष माझ्याकडे नाहीये, मी बोलून काही फायदा? तिकडे मारुती राय आहे का? ते तुमच्यासाठी मी म्हणलं बाबा जे नसतील ना त्यांना दाखवा. कारण काही असतील, काही महाराज नसतील, त्यांनाही तो आनंद काय काय झालं, काय काय नाही, कुठं झालं, तो सगळा आनंद दाखवायचा आहे. सुंदरपैकी शूटिंगवाले भाऊ नवनाथ भाऊ भोपळे सुंदरपैकी त्यांनी कार्य केलंय. तर असं या ठिकाणी